नमस्कार मंडळी. तर आज आहे गोकुळाष्टमी, त्यामुळे सकाळीच एक छानशी पूजा केली, पंचामृताने आंघोळ घातली कृष्णाला. नंतर छान पुसून वगैरे घेतलं, नवीन ड्रेस घातला आणि हा ड्रेस माझ्या मैत्रिणीने शिवून दिला होता मला. मस्त पूजा केली आणि कृष्णाला नैवेद्य दाखवला. तर नैवेद्यामध्ये मी मस्त माखन बनवलं होतं कृष्णाच्या आवडीचं. मग पूजा वगैरे करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागली. सकाळी कृष्णाची पूजा केल्यामुळे थोडा वेळ झाला होता, त्यामुळे आरोहला पण भूक लागून गेली होती. 12 वाजले होते, म्हणून एका साईडला पटकन पोळ्या टाकल्या आणि एका साईडला भाजी होत होती. मग आरोहला छान पराठा बनवला, पालक पराठा. तर तो इथं आला होता, मम्मा मी पण तुला बनवू लागतो. नंतर आरोहला पहिले पराठा खायला दिला, तर त्याला खूप आवडतो हा पालक पराठा, त्यामुळे तो सांगत होता मम्मा खूप छान बनवला. नंतर मी पण जेवण करून घेतलं आणि कपडे लावायचे होते मशीनला, म्हणून मी कपडे टाकत होती मशीनमध्ये. कॅनडामध्ये असं प्रत्येकाच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आणि ड्रायर असते. मग तुमचं घर स्वतःचं असो किंवा रेंटने घेतलेलं असो, प्रत्येक घरामध्ये फ्रीज आणि वॉशिंग मशीन, ड्रायर हे असतंच. तर इथं बघा एक स्पेशल रूमच होती वॉशिंग मशीन आणि ड्रायरला, कारण इथं बाहेर कपडे सुकवायला चालत नाही, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये ड्रायर असतात. आणि विंटरमध्ये तर इथं खूप स्नो पडतो, त्यामुळे ऊन नसतं, म्हणून ड्रायरमध्येच कपडे सुकावे लागतात. मग संध्याकाळी चहा घेतला आणि असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा.